आज ना मी तुम्हाला रव्यापासून अगदी छान नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता ना मी फक्त आणि फक्त लहान मुलासाठी स्पेशल दाखवते, म्हणजे त्यांच्या टिफिनसाठी, स्नॅक्स टाईमसाठी। हे असं तुम्ही झटकीपट रव्यापासून असे डोसे किंवा उत्तप्पा याला तुम्ही बोलू शकता। सहजपणे आणि खूप कमी वेळामध्ये बनवू शकता। खायला इतका मस्त लागतो, टेस्टी लागतो आणि दुसरी गोष्ट हेल्दी खूप आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती आणि लागणारं साहित्य झटकेपट। तिकडे मी अर्धी वाटी रवा घेतलाय, बारीक जाड कोणताही रवा घेऊ शकता। तर मी अर्धी वाटी रवा घेतलाय। त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं। हे बघा, दही नसेल तरी काही हरकत नाही, पण दह्याने एक छान टेस्ट येते नाश्त्यामध्ये। तर इकडे मी दही टाकली अर्धी वाटी आणि त्यानंतर आपण इथे टाकायचं तांदळाचं पीठ। आता नॉर्मली डोसे वगैरे बनवतो बघा, तर तांदळाच्या पिठापासून डोसे बनवले जातात, म्हणून तांदळाचं पीठ हे खूप चांगलं आहे, नक्की वापरा। आणि एक डोशाचा फ्लेवरसुद्धा याला येईल। आणि हे घरच्या घरीसुद्धा तुम्ही तांदळाचं पीठ बनवू शकता, रेडीमेड पण भेटतं। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचे। अगदी डोशाच्या पिठासारखं हा बॅटर तयार होतो। 1-2 मिनटं जरा मिक्स करून घ्यायचं। तांदळाचं पीठ असल्यामुळं रवा दही खूप छान असा फ्लेवर येणार आहे नाश्त्याला। हे बघा, हे असं 1-2 मिनटं फेटून घ्यायचं याला। आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीच वापरलं नाही आहे। बघा किती छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली। अगदी डोशाच्या पिठासारखा हा बॅटर तयार झालेला आहे, कुठलाही इनो सोडा न टाकता मस्त फुललेला गेलेला आहे बॅटर। त्याला थोडा वेळ दिला की मग परत एकदा याला चेक करायचं, तर बघू शकता याचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे। तर आपण आता काय करायचं, ह्या स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकायचे। त्याच्यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा, याला आपण उत्तप्पा बोलू शकतो। हे लहान मुलासाठी ना खूप चांगलं आहे। सकाळच्या घाईमध्ये ना तुम्ही त्यांना हे नाश्त्यासाठी करून देऊ शकता। थोड्याशा मिरच्या, कारण इथं लाल तिखट नाही वापरायचं, हे मिरच्याचं बनवायचं। तर मी इथं 2-3 मिरच्या कट करून घेतल्यात। त्यानंतर कोथिंबीर। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही टाकायचं नाही, थोडेसे जिरे किंवा राई टाकू शकता। तर मी इकडे थोडेसे जिरे टाकते, चांगला फ्लेवर येण्यासाठी। जिरेने छान टेस्ट येते आणि पोटासाठी सुद्धा आपलं चांगलं आहे जिरे। अगदी चिमूटभर जिरे टाकले, जास्त नाही टाकायचे। मग आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। कुठलेच मसाले आपण काहीच वापरला नाही, फक्त सिंपल पद्धतीने हा नाश्ता तयार होतो, खूप चांगला लागतो। सकाळच्या घाईमध्ये ना आपल्याला झटकीपट असं काहीतरी बनण्यासाठी नेहमी आपला विचार असतो की आज काय बनवा, उद्या काय बनवा, हे रोजचेच आपले विचार असतात मुलांसाठी किंवा आपल्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी। तर अशा वेळेस ना हे असे रेसिपी किंवा आपलं असं नाश्ता वगैरे आपल्याला फायदेशीर ठरतं। आता मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित, त्याला थोडा वेळ देते, अजून 5 मिनटं वेळ दिला की चांगलं सेट होऊन जाईल। झालेत 5 मिनटं झालेत। ह्या असे छोट्याशा चमच्याने, याला पळी बोलतो आपण, ह्याने ना खूप छान असं पीठ आहे ना आपल्याला टाकता येतं। तर ही अशी पळी असेल तर त्याचा नक्की वापर करा। हे बघू शकता मस्त झालं आहे बेटर। थोडीशी कोथिंबीरची काडी येत होती, मी काढून टाकलेली आहे। हे बघू शकता, ही काढून टाकते, कारण कोथिंबीर ना व्यवस्थित कट करण्यात नाही आली ना तर ह्या काड्या राहून जातात। तर मिक्स करून घेते परत एकदा। रवा दही आणि तांदळाचं पीठ खूप चांगलं झालं एकजीव। आता पॅन ठेवायचा तापत आणि स्लो गॅस करायचा आहे। त्यानंतर थोडंसं इथं तेल वापरायचं, जास्त तेल नाही टाकायचं, फक्त थोडंसंच पॅनला थोडासा तेलकटपणा द्यायचा। हे असं बघू शकता सेट झालं की पळीच्या साहित्याने छोटेसेच बनवायचे, मोठे नाही बनवायचे, कारण आपल्याला हा डोसा नाही बनवायचा। अगदी छोट्याच साहित्याचे याचं हे असं उत्तप्पासारखे आप्पे असतात बघा, हे असेच बनले जातात। बस इतकं साईज द्यायची, जास्त काही पसरवायचं नाही, कारण आपला बॅटरसुद्धा घट्ट आहे। सुंदर असा हा सेट करून घ्यायचा, गोलाकार द्यायचा हलक्या हाताने। हे बघू शकता मस्त असं सेट केलेलं आहे। आणि तवा तापलेला असेल ना मग स्लो गॅसवर छान हा लगेच भाजून निघतो, शेकून निघतो। बघू शकता जवळून किती छान याला शेक भेटलेला आहे। पलटी करायचं, झटकेपट हा तयार होतो नाश्ता। बघू शकता पलटी करून घ्यायचा, हे असं छानपैकी असा डोशासारखा याला लुक आलाय, बघू शकता। आता ह्याला चांगलं शेकून घ्यायचं दोन्ही साईडून।
मी दोन्ही साईडून याला शेक दिलेला आहे. पलटी करून बघूया आपण याला. तुम्हाला मी जरा जवळून दाखवते. आता पलटी करून घेते. असं प्रेस करायचं हलक्या हाताने. गॅस थोडा मिडियम ठेवला तरी काय होतं, फक्त लक्ष ठेवायचं. काय जळला जाऊ शकतो. असं दोन्ही साईडून छानपैकी भाजून घ्यायचं. दही असल्यामुळे इतकी भारी लागते ना खाता वेळेस. छान फ्लेवर एक वेगळा असतो, खाता वेळेस तो जाणवतो. आता हे चांगलं शेकून काढलेलं आहे. मी याला काढून घेते. कॅमेरा माझा सतत हलत आहे त्यामुळे सेट करायला लागतोय. झालं आहे शेकून, दोन्ही बाजूनी छानपैकी शेकून घेतला. किती सुंदर असा हा तयार झाला आहे, कुठेही न तुटता, अगदी कमी वेळात, खूप कमी सोप्या पद्धतीने. आता दुसरा सुद्धा बॅटर टाकते, पण हा थोडासा मोठ्या साईजचा करते. थोडंसं पाणी जर टाकलं ना बॅटरमध्ये तर छान याला डोशाचा आकार सुद्धा तुम्ही देऊ शकता. हे बघा, पहिल्यापेक्षा हा थोडासा जरा मोठा केला आहे. हे असे तुम्ही करू शकता, म्हणून मी तुम्हाला हा असा एक डोसा दाखवला आहे करून. म्हणजे ह्या पिठापासून तुम्ही डोसा करू शकता. बघितलं, माझा कॅमेरा असा मध्ये पडला जातोय. होतं असं कधी कधी, त्यामुळे त्या गोष्टीला इग्नोर करा. हे पण आता चांगला झालेला आहे शेकून. त्याला पलटी करून घेते. बघा, मस्त झालेला आहे. चांगला असं शेक भेटला आहे. हे असं स्पॉट्स आले ना, म्हणजे असा रंग आला की पलटी करायचा आणि परत एकदा दोन्ही बाजूने याला शेकून घ्यायचं. हे असं प्रेस करून हलक्या हाताने असा दाब देऊन व्यवस्थित शेकून घ्यायचा. मंद आचेवर किंवा मिडियम गॅसवर ह्याला असं शेकून घ्यायचं. बघू शकता मस्त झालेला आहे. नरम लुसलुशीत सॉफ्ट असा हा रव्याचा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा. आता मी ह्याला काढून घेते. बाहेरून सुद्धा रोज रोज नाश्ता वगैरे करणं किंवा घरामध्ये सुद्धा रोज रोज एकच पद्धतीचे नाश्ते आपण करतो ना, तर कंटाळा येतोच. त्यामुळं ना थोडंसं वेगवेगळं त्याच साहित्यापासून पण जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं की चव पण चांगली लागते आणि खायला पण एक जरा वेगळं मजा येते. ते बघा, मस्त झालं आहे तयार. आता हा सुद्धा काढून घेतला आहे आणि आता हा छोटा साईज परत एकदा केला, कारण मला छोट्या साईजचे बनवायचे. ते फक्त मी तुम्हाला मोठा एक करून दाखवला. आता मी हा सुद्धा तयार व्हायला ठेवला आहे आणि लगेच तुम्हाला दाखवते झालं की. हे बघा, आता प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवते. बघा किती छान गोलाकार मस्त असे झालेले आहेत, कुठेही तुटले नाही आहेत, मस्त व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. हे बघा, छोटे छोटे असे मस्त मस्त करून घ्यायचे. लहान मुलासाठी तर खूप चांगला आहे आणि हा आपण मोठा बनवलेला. बघा किती सुंदर असे झालेत आपले हे. ह्याला उत्तप्पासुद्धा तुम्ही बोलू शकता, रवा उत्तप्पा. हे बघा, मस्त नरम लुसलुशीत सॉफ्ट असा हा रवा उत्तप्पा किंवा रवा डोसा याला तुम्ही बोलू शकता. काही बोला, खाण्याची मतलब आहे आपल्याला. किती मस्त झालेला आहे. पाहता क्षणी बघा खाऊ वाटतोय लगेच. खोबऱ्याच्या चटणीबरोबर, गरमागरम खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर ना इतका मस्त लागतो ना. हे डोसे वगैरे खायचं तर विसरून जाईन. असं घरच्या घरी जर कमी वेळात आपण काही ट्राय केलं ना तर बाहेरून आणायचं मनच होत नाही. मग हे बघू शकता, झटकेपट असं नवीन काहीतरी ट्राय करा. आणि स्पेशली मी लहान मुलासाठी दाखवलं आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये वेगळे काही मसाले वापरले नाही आहेत. तर त्यांच्यासाठी हा खरंच उत्तम नाश्ता आहे. नक्की एकदा ट्राय करून द्या आणि त्यांचं रिॲक्शन बघा. खूप आवडीने तुमची तारीफ करतील आणि पोट भरून खातील सुद्धा. इतका छान लागतो, कारण हेल्दी आहे. याच्यामध्ये काही असे स्पायसी मसाले वगैरे पण नाही टाकले. तर नक्की ट्राय करा. बघा मस्त झाला आहे, सुंदर असा. टिफिनमध्ये असे 2-4 करून दिले, सोबत थोडीशी बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणी दिली की छान असा टिफिन तयार होईल. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.